नमस्कार मित्रांनो. RTE 2026 संदर्भात एक महत्त्वाची आणि सध्याची अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. सध्या अनेक पालकांना RTEच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करताना 503 सर्व्हिस अनअवेलेबल असा एरर दिसत आहे. बऱ्याच जणांचे मेसेजेस आणि कॉल्स येत आहेत की वेबसाईट ओपन होत नाहीये, लॉग इन होत नाहीये आणि रिझल्ट चेक करता येत नाहीये. हा काही तुमच्या ॲप्लिकेशनमधला प्रॉब्लेम नाही आणि तुमचा रिझल्टसुद्धा कम्प्लिटली सुरक्षित आहे. मग हा एरर का येतोय? 503 सर्व्हिस अनअवेलेबल याचा अर्थ असा होतो की वेबसाईटचा सर्व्हर सध्या ओव्हरलोडेड झालेला आहे. म्हणजेच एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर लोक वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रिझल्ट लागल्यानंतर अचानक ट्रॅफिक खूप वाढल्यामुळे सर्व्हर टेम्पररीली डाऊन किंवा स्लो झालेला आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नका. दिवसभरात वारंवार ट्राय करूनही लॉग इन होत नसेल तर थोडा वेळ गॅप घ्या. संध्याकाळी किंवा रात्री उशिरा 9 नंतर पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला वेबसाईटवर ट्रॅफिक कमी असतो. शक्य असल्यास क्रोम ब्राउझर वापरा. मोबाईलऐवजी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून ट्राय करा. पेज रिफ्रेश करा किंवा ब्राउझर कॅश क्लिअर करा. काही लोकांनी VPN किंवा वेगळ्या नेटवर्कवरून ट्राय केल्यावरही लॉग इन झालेले आहे. त्यामुळे नेटवर्क चेंज करूनही एकदा प्रयत्न करू शकता. सर्वात महत्त्वाचं, हा एरर सगळ्यांनाच येतोय, फक्त तुम्हालाच नाही. त्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. तुमचा रिझल्ट किंवा ॲडमिशन प्रोसेस यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. वेबसाईट थोड्या वेळाने किंवा कमी ट्रॅफिक असताना नक्कीच व्यवस्थित चालू होईल. म्हणूनच सगळ्या पालकांना विनंती आहे की संध्याकाळी किंवा रात्री शांत वेळेत पुन्हा लॉग इन करून आपला रिझल्ट चेक करा. थोडं पेशन्स ठेवा. सिस्टम लवकरच नॉर्मल होईल. म्हणून मित्रांनो, अशीच RTE 2026ची प्रत्येक महत्त्वाची अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की प्रेस करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर पालक मित्रांसोबत शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्यासाठीही खूप उपयोगाची आहे. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर.